नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे मसाला रस्स्याचं कारलं मी इथे बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मसाला कारलं बनवण्यासाठी मी इथे मीडियम साईजचे 2 कारले या एवढ्या मोठ्या पीसमध्ये असे कापून घेतलेले आहे. ह्याला कापून 1 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. हे दाखवण्यासाठी मी आधी कापून घेतलेले आहे. आतमधले हे त्याच्या बिया काढून टाकून आणि असे जाडसर मी तुकडे केलेले आहे 2 कारल्यांची. आणि हे बघा अगदी ह्याला असे मऊसूत हे पीस पडलेले आहे त्या कारल्याचे. कारण 1 तासभर झाले मी याच्यावरती अर्धी लिंबाची फोड पिळून टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यामुळे बघा पूर्ण या पाण्यामध्ये हे कारलं छान असं मुरलेलं आहे. जास्त प्रमाणामध्ये करायचे असेल तर तुम्ही कारले जास्त घेऊ शकता. आणि ही आहे हरभऱ्याची डाळ, चण्याची डाळ. तर ही तुम्ही भिजवलेली जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे. माझ्याकडे भिजवलेली नव्हती म्हणून मी ही शिजवून घेतलेली आहे. तरी खूप जास्त शिजवलेली नाहीये, पण असं सहज दाबली तर ती तुटते. या प्रमाणात इथे ही डाळ शिजवून घ्यायची आहे. कढईमध्ये 2 टीस्पून मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. कढीपत्ता घालणार आहे आणि हे वाटण आहे 2 टीस्पून हे वाटण आहे. वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे. तर ती रेसिपी तुम्ही बघू शकता. त्या व्यतिरिक्तही माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे वाटणं मी दाखवलेली आहेत. तर ते तुम्ही जरूर बघू शकता. हे जरासे कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेले होते मी. तर हे थोडेसे असे तोडून घेतले मी अर्धे फक्त करून घेतलेले आहे. आणि वाटण आपले इथे तयार आहे. तेलही गरम झालेलं आहे. तर हे कारल्यातला कडूपणा जो आहे तर हे कुठलं पाणी मी पिळलेलं नाहीये किंवा हे फेकायचं सुद्धा नाहीये. तर तेल गरम झालेलं आहे. तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. कढीपत्ता मी या तेलामध्ये टाकते. फक्त मी हे पाणी न घालता कारल्याचे हे तुकडे करून घेतलेले हे मी याच्यामध्ये घालते. हे पाणी फेकणार नाहीये. तेलामध्ये कारले व्यवस्थित मी असं हे खालीवर करून सर्व बाजूने व्यवस्थित असं मिक्स करणार आहे, परतवून घेणार आहे. आणि हे पीस एवढालेच करायचे आहे. हे कारलं खूप छान लागतं. कडूपणा मी कधीच कारल्यातला काढत नाही. माझ्या चॅनलवरती मी बऱ्याच रेसिपी दिलेल्या आहेत, पण कारल्यामधला कडूपणा मी कधीच काढून टाकलेला नाहीये. ते मग कारल्याचं कडूपणा न घालवता मी बऱ्याचशा रेसिपी दिलेल्या आहेत. तुम्ही चॅनलवरती बघू शकता. छान कलर यायला लागला कारल्याच्या या तुकड्यांना. असं थोडंसं खालीवर करायचं. बघा छान आपला असा कलर आलेला आहे. जवळून बघितलं तर दिसतं. तर हे आता थोडेसे असे बाजूला करायचे आहेत. कढईचं बाहेर काढायची गरज नाहीये. 2 चिमटी फक्त मी घेतलेला आहे हिंग. अर्धा टीस्पून पेक्षा कमी हळद आहे. वाटण इथे घालून घेते. जास्त वाटणाची आपल्याला इथे गरज नाही. 2 टीस्पून वाटण इथे आपल्याला भरपूर होतं. खूप जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला बनवायचे असतील तर मग वाटण तुम्ही जास्त इथे घालू शकता. वाटण आपलं इथे या तेलामध्ये आणि कारल्यांमध्ये व्यवस्थित आपल्या इथे परतवून झालेलं. कारल्याचं जे आपण हे पाणी आहे मीठ आणि लिंबू पिळून ठेवलेलं तर हे सगळं याच्यामध्ये आपल्याला घालायचं. गॅस कमीच करून आपण हे करतोय. तिखट आता आवडीप्रमाणे इथे घालायचे. कांदा लसूण जे मी मसाला करून घेतलेला आहे चॅनलवरती रेसिपी आहे तो 1 चमचा फक्त मी घालणार आहे. आणि जे तिखट मसाला आहे तिखट लाल मिरची पावडर ती खूप तिखट आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी मी घातलेली आहे. व्यवस्थित परतून घ्यायचंय. मस्त खमंग वास सुटलेला आहे. डाळ पण घालून घ्यायची. डाळ छान शिजवून घ्या किंवा भिजवून घेतली तरी सुद्धा चालेल. भिजवलेली डाळ पण खूप पटकन शिजल्या जाते. थोडं पाणी घालायचंय. वाटणाची जी वाटी आहे तीच मी स्वच्छ करून आणि पाणी घालते.
डाळीचं प्रमाण तुम्ही इथे कमी घ्यायचं असेल तर कमी सुद्धा घेऊ शकता. माझ्याकडे डाळ याच्यामध्ये आवडते सगळ्यांना, म्हणून मी थोडीशी जास्त घेतलेली आहे. मी अगदी अर्धी वाटी घेतली तरी सुद्धा चालेल. कारलं आपण शिजलं का बघूया. हे बघा, चमच्याने सहज आपलं कारलं तुटतं. एवढंच आपल्याला हे शिजवायचं आहे. मी मगाशी गरजेनुसार पाणी घातलं होतं आणि बरोबर पाणी आपलं आटलेलं आहे याच्यातलं. यापेक्षा जास्त पातळ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी घालू शकता. मला हे असंच ठेवायचं आहे. कडू लागत नाही. कुठलंही आपण कडूपणा किंवा कारलं पिळून असं काहीही केलेलं नाही. त्या पाण्याचा सुद्धा वापर आपण इथे केलेला आहे. जे आपण कारलं मुरत ठेवलेलं त्याचा सुद्धा, तरी सुद्धा ही भाजी अजिबात कडू लागत नाही. अर्ध्या लिंबाचा जो वापर आपण केलेला आहे तर त्या लिंबाच्या अर्ध्या फोडीमुळे नंतरचा जो रस्सा आहे त्याच्यामध्ये अजिबात कडूपणा उतरत नाही. तर संपूर्ण भाजीमध्ये आपण एका लिंबाचा वापर केलेला आहे. अगोदर कारला आपण भिजत लावलं तेव्हा अर्ध लिंबू, चवीपुरतं मीठ घालून आपण एक तासभर कारल्याच्या ह्या फोडी आहेत तर ह्या व्यवस्थित मुरवत ठेवलेल्या होत्या आणि त्याच्या पाण्याचा सुद्धा वापर आपण केला, तरी सुद्धा हे कारलं अजिबात कडू लागत नाही. नक्की करून बघा. कुठलंही सत्व न घालवता आपण ही कारल्याची मसाला रस्सा भाजी बनवलेली आहे. तर भाजी आपली इथे तयार झालेली आहे. एकदम कडू न लागता ही भाजी खूप छान लागते. नक्की करून बघा. मस्त कारल्याची मसाला भाजी आपण इथे तयार केलेली आहे. छान वास सुटलेला आहे. कारलं कडू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यातला कुठलाही कडूपणा न घालवता ही भाजी मी बनवलेली आहे आणि ती खरंच कडू लागत नाही. अतिशय उत्तम भाजी लागते. त्याच्यामध्ये संपूर्ण रेसिपी बघा आणि ही भाजी आजची करून बघा. तुम्हाला सुद्धा आवडेल, कारण कुठलेही जीवनसत्व ह्या भाजीतले न काढता आपण ही भाजी केलेली आहे. कारण कारलं कडू लागतं म्हणून बरेच जण कारल्याची भाजी खात नाही, पण कारलं सगळ्यांच्या शरीरासाठी आवश्यक आहे. तर ह्या पद्धतीने नक्की कारलं करून बघा. माझ्या चॅनलवरती कारल्याच्या भाजीच्या बऱ्याचशा रेसिपीज आहेत. त्यापैकी तुम्हाला एखादी रेसिपी आवडली तर जरूर करून बघा. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांची बरीच मोठी प्लेलिस्ट आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. एखादी रेसिपी आवडली तर जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. परत अशीच एक छानशी रेसिपी घेऊन मी भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय.